नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जराही तांदूळ न भिजवता फक्त 15 मिनिटात होणारे राशनच्या तांदळाची चकली करणार आहोत। करायला खूप सोपी आहे, अगदी कुरकुरीत आणि चविष्ट अशी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला इथे पहिल्यांदा राशनचे तांदूळ घ्यायचे आहेत। तर घरातल्या कोणत्याही ग्लासने किंवा कपाने आपल्याला तांदूळ मोजायचे आहेत, कारण याच्यावर आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी 2 ग्लास भरून तांदूळ घेतलेले आहेत। राशनच्या तांदळामध्ये थोडासा गर्दा असते, म्हणून आपल्याला तांदूळ ही आधी स्वच्छ करून घ्यायचे आहेत। 3 वेळेस आपल्याला तांदूळ स्वच्छ केले की चांगले असे स्वच्छ तांदूळ होते। तर इथे मी 3 वेळेस स्वच्छ करून तांदूळ घेतलेला आहे बघा, अगदी निर्मळ असा हे तांदूळ झालेला आहे। आता काय करायचे, आपल्याला यावर झाकून ठेवून असंच अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचे। असं केल्याने आपला भात लवकर गाळ होतो। तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवूया। तर इथे मी कुकर घेतले, कुकरामध्ये आपल्याला मोजून इथे 6 ग्लास पाणी टाकायचे, अगदी अचूक प्रमाण आहे 6 ग्लास पाण्याचं। तिपटीनं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये। इथे 6 ग्लास इथे मी पाणी घातलेले बघा। तर आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, अजवाईन अर्धा चमचा इथे पापडखार घालायचा आहे, आणि इथे चवीनुसार मीठ घालायचे। मी इथे 1 चमचा मीठ घेतलेले आहे, आपलं साधं मीठ। तर झाकून आपल्याला पाण्याला चांगली खळकून उकळी आणायची आहे। तर आता आपले तांदूळ पण छान असे भिजलेत बघा, हाताने कुस्करले की मोडायला तर एकदम चांगला असा आपला गाळ भात होतो बघा। आता तर सगळे असं हे मोकळं करून घ्यायचे। आता बघूया आपण पाण्याला उकळी आलेली आहे का। तर मी इथे झाकण काढलेले आहे बघा, मस्त पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे। लगेच यामध्ये आपल्याला भिजलेले तांदूळ टाकायचे। तर सगळे इथे मी तांदूळ टाकून दिलेले आहेत भिजलेले। आता काय करायचं, चांगलं असं हे आपल्याला पळीने मिक्स करून घ्यायचे तांदूळ पाण्यामध्ये। सगळं असं मिक्स करून झालं की झाकण लावून आपल्याला हे याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या। अगदी 15 मिनिटात ही चकली तयार होते। करायला खूप सोपी आहे आणि कमी मेहनत लागते आणि कमी साहित्यात होते। अगदी कुरकुऱ्यासारखी ही चकली लागते खायला। तर आपला भात बघा मस्त असा गाळ झालेला आहे। आता चांगलं असं आपल्याला हे पळीनं हाटून घ्यायचं आहे एकसारखं। 2 ते 3 मिनिटं सलग आपल्याला हे हाटून घ्यायचं, जोपर्यंत भात आपला चांगला गाळ होत नाही। तर बघा मस्त असा आपला भात गाळ झालेला आहे। आपण भातापासूनच चकली करणार आहोत, एकदम कुरकुरीत अशी होते। तर आपला भात हाटून झालेला आहे। आता आपल्याला इथे चकलीचा साचा घ्यायचा आहे, त्याला आपल्याला खाली चाळणी लावायची चकलीची, आणि यावर आता दाबून आपल्याला हे भात भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये। दाबल्यानं एकसारखी आपली चकली येते, कुठंच आपली चकली कापल्या जात नाही, म्हणून आपल्याला दाबून असा याच्यामध्ये भात भरून घ्यायचा आहे। तर हे साच्यामध्ये आपला भात भरून झालेला आहे। आता आपण चकल्या पाडायला घेऊया। तर इथे मी गोल गोल अशा चकल्या पाडून घेते बघा। सध्या मी घरातच वाळू घातलेले आहेत, पुन्हा थोड्याशा हडकल्या की मग उन्हात 2 दिवस आपल्याला ह्या चकल्या कडकडीत उन्हात वाळू घालायच्या आहेत। तर 2 दिवस कडकडीत इथे मी चकली वाळू घातलेली आहे बघा, अगदी वाळलेली आहे। तर आता आपण इथे मी चकली तुम्हाला तळून दाखवते। तर गॅसवर इथे मी कढईत तेल गरम केले, त्यामध्ये आपल्याला चकल्या सोडायच्या आणि आलटीपट्टी करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अगदी पांढरी शुभ्र अशी ही बघा भातापासून चकली झालेली आहे। अगदी कमी साहित्यात होते आणि कमीत कमी मेहनत लागते, खूप कमी मेहनत लागते, फक्त 15 मिनिटाचं काम आहे। तर इथे मी सगळ्या अशा चकल्या तळलेल्या आहेत बघा, अगदी तुम्हाला खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली झालेली तुम्हाला मी मोडून पण दाखवते। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आवडल्यास एक लाईक करा।